मित्रांनो, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सध्या महाराष्ट्रभर जनसन्मान यात्रा सुरू आहे आणि ही यात्रा 2 दिवसापूर्वी मुंबईत होते आणि मुंबईत जशी या यात्रेने एंट्री केल्याच्या नंतर ही यात्रा देशभरामध्ये प्रचंड मोठा चर्चेचा विषय ठरली। या यात्रेदरम्यान काँग्रेस पक्षाचे आमदार जिशान सिद्दीकी यांनी अजित पवार यांचं स्वागत आपल्या मतदारसंघामध्ये केलं। अजित पवार यांच्या मंचावरती जिशान सिद्दीकी दिसले आणि अजित पवार यांचं तोंड भरून कौतुक जिशान सिद्दीकी यांनी या यात्रेदरम्यान केलं। आता जिशान सिद्दीकी यांचा या यात्रेमध्ये सहभागाची जरी बातमी जरी झाली असली तरी ही काही विशिष्ट गोष्ट नाहीये, कारण जिशान सिद्दीकी यांचे जे वडील आहेत बाबा सिद्दीकी हे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी काँग्रेस पार्टीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामध्ये प्रवेश केला होता आणि जिशान सिद्दीकी आज ना उद्या अजित पवार गटामध्ये प्रवेश करतील हे सगळ्यांना माहिती। पण या यात्रेमध्ये अजून एक नेता होता की त्या नेत्याने अजित पवार यांचं स्वागत केलं आणि त्याची जी बातमी होती ही बातमी महायुतीला अस्वस्थ करणारी होती आणि तो नेता म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नवाब मलिक। जशी ही यात्रा अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये पोहोचली त्यावेळेस नवाब मलिक यांनी अजित पवार यांचं स्वागत केलं आणि आपला पॉलिटिकल प्रेझेन्स हा दाखवून दिला। पण मित्रांनो, हे जे अजित पवार यांचं जे स्वागत होतं हे स्वागत महायुतीच्या अडचणी वाढवणारं आहे। याचं कारण असं की भारतीय जनता पार्टीचा नवाब मलिक यांना उघड विरोध आहे। तुम्हाला माहीत असेल की काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांच्यावरती एक आरोप झाला की कुर्ल्यातली एक जमीन त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्याकडून घेतल्याचा आरोप त्यांच्यावरती झाला आणि त्या आरोपासंदर्भामध्ये नवाब मलिक यांना तुरुंगवास पण झाला आणि सध्या नवाब मलिक हे जामिनावरती बाहेर आहेत आणि याच्याबद्दल आक्षेप भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा अजित पवार यांच्याकडे केलेला आहे आणि नवाब मलिक यांच्यापासून 4 हात लांब उभं राहण्याची भूमिका भाजपने घेतली। पण हे जे नवाब मलिक आहेत हे नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे। याच्यामागे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे की नवाब मलिक जे आहेत त्यांचं मुंबईच्या राजकारणामध्ये एक दबदबा आहे। खास करून मुंबई उपनगराचा जो भाग आहे कुर्ला, चेंबूर, गोवंडी, मानपूर, अणुशक्तीनगर हा जो सगळा पट्टा आहे या सर्व पट्ट्यामध्ये नवाब मलिक यांना मानणारा मोठा वर्ग आहे। खास करून जो अल्पसंख्याक समाज आहे, जो मुस्लिम समाज आहे, त्या मुस्लिम समाजाचे काही जो पॉकेट्स आहे त्या पॉकेट्समध्ये नवाब मलिक यांची पकड आहे आणि अजित पवार गटाकडं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडं नवाब मलिक यांच्या तोडीचा अल्पसंख्याक चेहरा मुंबईमध्ये नाही। नवाब मलिक हे याआधी कुर्ला एक विधानसभा मतदारसंघ होता, त्यानंतर ह्या कुर्ल्याचा कलिना आणि नंतर नेहरू नगर हे 2 विधानसभा मतदारसंघ झाले। याआधी कुर्ला विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व हे नवाब मलिक करत होते, पण त्यांचा मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये ज्यावेळेस गेल्याच्या नंतर त्यांनी अणुशक्तीनगर नावाचा विधानसभा मतदारसंघ निवडला आणि गेले एक टर्म ते हारले होते, पण जवळपास 2 टर्म म्हणजे 2009 आणि सध्या आता 2019 हे 2 वेळा अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघामधून निवडून आलेत। मतदारसंघ बदलून यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल की नवाब मलिक यांची ताकद मुंबईतल्या काही पॉकेट्समध्ये किती आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला जर आपलं मुंबईतलं जर राजकारण जर जिवंत ठेवायचं असेल आणि मुंबईतलं जर राजकारण जर वाढवायचं असेल तर त्यांना नवाब मलिक यांच्यासारखी ज्या माणसाची एक स्वतःचं केडर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईमधल्या काही अल्पसंख्याक समाजाचं जे मतदान आहे या मतदानावरती नवाब मलिक यांची पकड आहे।